नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूबमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण आज कांद्याला ते पाण्याचं औषध सोडायचं काम चालू आहे, पाहू शकता तुम्ही। आता तुम्हाला सांगतोय फक्त असं ढवळत राहायचं, एक एक सारा झाला का सारखं 5-5 मिनिटांनी ढवळत राहायचं, म्हणजे मिक्स राहतं। बाकी तुम्हाला माहिती देतो कोणतं औषध सोडलंय काय। तर नमस्कार मित्रांनो, आपल्या कांद्याला आज किती 2 महिने झालेले आहेत। तर आपण काय केलेलं तुम्हाला सांगितलं ना की आपण पोसायचं औषध सोडलेलं आहे। तरी तुम्हाला सांगतो मी कोणतं औषध सोडायचं पोसायचं आणि काय रिझल्ट आहे काय नाही। तर तुम्ही जे मी सांगितलेलं ते जर केलं तर कांदा 1 नंबर पोचतोय। एकरी तुम्ही किती 200 गोण्या काढू शकताय, किती एकरी 200 गोण्या निघताय। तर हे आमच्याच गावात केलेलं आहे। तर आम्ही तुम्हाला प्रूफ आहे तो, तर तुम्ही बघू शकता आपल्या लॉगमध्ये संपूर्ण कोणतं औषध आहे, काय आहे, कोणतं घ्यायचं, किती ते सगळं मी तुम्हाला माहिती देतोय। तर चला चालूच राहू द्या। तर आपण काय केलं होतं, एक टिपाडाला एक कॉक बनवलं आहे असं, हे पाहू शकता तुम्ही। असं कॉक बनवून घ्यायचा टिपाडाला आणि त्यात मिक्स करून मग तुम्ही सोडून देऊ शकता, ते काय असेल ते प्रमाण। त्यासाठी तुम्हाला सांगतो काय काय घेतलं होतं। तर ही एक असे हे औषध आहे, हे तुम्हाला सांगतो हे कोणतं आहे। तर हे औषधाचं नाव आहे युनिके अपटेक। हे कसं घ्यायचं आहे बरं का। तर किती सोडायचं काय ते सगळं सांगतो तुम्हाला। तर ह्यामध्ये आधी सांगतो कशासाठी हे बघा, पोटॅशची अधिक वापरासाठी व फळ फुगवण्यासाठी हे। तर हे कितीचं आहे, 1000 ml म्हणजे जवळपास 1 लिटरचं आहे। 1 लिटरची बाटली आहे आणि त्याची किंमत आहे 680 रुपये। ओके, 680 रुपये। तर ह्याचे बेनिफिट्स पण पाहू शकता तुम्ही बघा। स्पॉइल पोटॅश ॲब्स्ट्रॅक्शन फॉर इन्क्रीजिंग द साईज ऑफ फ्रूट न्यूट्रिन अपटेक, म्हणजे फायदे युनिक अपटेक पोटॅश शोषून घेण्याची क्षमता वाढवते, त्यामुळे फळ व फळांचे आकारमान वाढते, रोगप्रतिकारक क्षमता वाढते, साखरेचे प्रमाण वाढून वजनही वाढते, काडी पक्क होण्यास मदत करते, त्यामुळे लवकर फूल व फळ धारणा होते। मुख्य व दुय्यम अन्नद्रव्य शोषल्यामुळे फळांचा रंग, गोडी, चकाकी खतांबरोबर ड्रिपमधून वापरता येते। तर हे तुम्ही पाहू शकता, म्हणजे काय सांगितलं त्यांनी। तर हे कशासाठी, तर फळ फुले म्हणजे त्याच्यासाठी पण दुसरीकडे वापरू शकता, पण आपण कांद्यासाठी वापरतोय तर कांदा फुगवण्यासाठी हे वापरतं औषध। तर मेन हे पोटॅश आहे, याच्यामध्ये मेन अपटेक पोटॅश सोडलं जातं। तुम्हाला माहितीच असेल कांदा फुगण्यासाठी कोणता घटक मेन आहे, तर पोटॅश। आणि ते कशासाठी वापरलं जातं ते सांगतोय। डाळिंबासाठी वापरू शकता हे, अजून द्राक्षे, ऊस, पपई, आंबा, तसेच टोमॅटो, बटाटा, कांदा, वांगी, मिरची, कलिंगड व भाजीपाला अशा कालावधी पिकांसाठी उपयुक्त आहे। तर तुम्ही पाहिलंच असेल हे एवढ्या पिकांसाठी जमू शकते। तर हे ह्याचे प्रमाण पण दिलेले, तर तुम्ही सांगू थांबा, तुम्हाला दाखवतो इकडं। फॉर ड्रीप म्हणजे पाण्यातून सोडण्यासाठी किती, 1 एकराला 1 लिटर सोडू शकता, आणि जर स्प्रे करायचं असेल तर 4 ml प्रति लिटर वॉटरमध्ये हे करू शकता, म्हणजे किती 15 लिटरचा पंप असेल तर 60 ml टाकू शकता। पण मुद्दामूनच मित्रांनो काय केलेलं आहे, मुद्दामून हे 1 एकरासाठी किती आहे तुम्हाला सांगितलं तर 1 लिटर आहे, पण आम्ही काय केलं 2 लिटर सोडले का, कारण की कसं पाण्यातून सोडले ना, तर पाण्यातून सोडल्यानंतर काय होतं, ते जास्त कांदा असं भेटत नाही त्याला ना, तर त्याच्यामुळे डबल सोडायचं। आणि केलेलं पण आहे आमच्या गावातल्या एका जणांनी, तर त्याच एकरी 200 गोणी निघलेले, त्यासाठी आम्ही पण केले। आता पाहू रिझल्ट तुम्हाला नंतर दाखवत, पण रिझल्ट आहेच आहे, त्यांनी काढले, मी स्वतः बघितले। आणि त्याबरोबर आम्ही काय केले, हे 200 लिटरचं बॅलर आहे, त्याच्यामध्ये आम्ही केलं होतं 1 बॉटल एका 200 लिटरच्या बॅलरमध्ये हे करायचे, मिक्स करायचे, मिक्स करून ते पाणी सोडत राहायचं। तुम्ही जसे जेवढे असेल त्या सारे त्यानुसार प्रमाण बघत राहायचं, त्यानुसार सोडत राहायचं। त्यामध्ये आम्ही काय केलं 0.52 पण टाकलं होतं, तर ते पण पाण्यावाटं सोडून दिलेले, ते आणलं होतं या पिशवीमध्ये। तर त्याचे पण किती ते पण 1 किलो टाकलं होतं एका ह्याच्यासाठी, एका बॅलरसाठी, असं 2 किलो म्हणजे 1 एकरासाठी असं टाकलं होतं। आता बघू रिझल्ट तर भारीच आहे याचा, तुम्ही पण करू शकता आणि ह्याचा खरंच उपयोग भारी। आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, नंतर अजून असे चांगले तुम्हाला व्हिडिओ येत राहतील। बाकी तुम्ही माझे दुसरे पण व्हिडिओ पाहू शकता। थँक्यू।